हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये आपण एल सी आर मीटर हा पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केला होता. त्याचे कन्स्ट्रक्शन ब्लॉक डायग्राम त्याचसोबत वर्किंग प्रिन्सिपल आपण पाहिलं होतं. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 5.2 फ्रिक्वेन्सी मीटर, सिलेबस टॉपिक फ्रिक्वेन्सी मीटर 5.2 फ्रिक्वेन्सी मीटर आपण कव्हर करणार आहोत. एम एस बी टीच्या समर 15च्या एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी नेम एनी 2 टाईप्स ऑफ फ्रिक्वेन्सी मीटर. ओके, हा प्रश्न आला होता. फ्रिक्वेन्सी मीटरचे 2 टाईप आहेत, 2 प्रकार आहेत, त्यांची फक्त नावे लिहायची होती. ठीक आहे. टाईप्स ऑफ फ्रिक्वेन्सी मीटर इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर और फेरोमॅग्नेटिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर नावातच आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर और फेरोमॅग्नेटिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. त्यानंतर सेकंड प्रकार आहे, सेकंड टाईप आहे वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर. फिगर 5.2.1 टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी मीटर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर और फेरोमॅग्नेटिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर हा फर्स्ट टाईप आहे. सेकंड टाईप आहे वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर और फेरोमॅग्नेटिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. ओके, आता आपण डिस्कशन करणार आहोत. समर 14, विंटर 14, समर 16 ह्या एम एस बी टीच्या एक्झाममध्ये इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर या टॉपिकवरती किंवा फेरोमॅग्नेटिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर या टॉपिकवरती हे 2 प्रश्न विचारले गेलेत. एक्सप्लेन विथ डायग्राम कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ईच टाईप ऑफ फॉलोइंग फेरोडायनामिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. ठीक आहे. एक्सप्लेन विथ नीट कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ईच ऑफ following ferrodynamic type frequency meter. Draw the diagram and explain the working of ferrodynamic type frequency meter. Draw the diagram and explain the working of ferrodynamic type frequency meter. In MSBT summer 14, summer 16 it is asked for 4 marks. ठीक आहे. फिगर 5.2.2 इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर और फेरोडायनामिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर, दोन्ही नावे एकच आहेत. ठीक आहे. तर इथे पहा, फिगर नीट लक्षात समजून घेऊया. अप्पर साईडला दिला आहे तो हा स्केल आहे. स्केलवरती लेफ्ट साईडला लोअर फ्रिक्वेन्सी आहे, लेफ्ट साईडला लोअर फ्रिक्वेन्सी आणि राईट साईडला हायर फ्रिक्वेन्सी. ओके, मिडल आहे ते 50 हर्ट्ज, मिडलला आहे ते 50 हर्ट्ज आणि ही 50 हर्ट्ज ही नॉर्मल फ्रिक्वेन्सी असते. ओके, आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेससाठी जर पाहायला गेलं तर 50 हर्ट्ज ही नॉर्मल फ्रिक्वेन्सी आहे. आणि हा पिवोट की ज्याच्यावरती हे संपूर्ण अरेंजमेंट स्पिंडलचा पॉइंटरचा अरेंजमेंट अधांतरी ठेवले गेलेलं आहे पिवोटवरती. ठीक आहे. त्यानंतर मूव्हिंग कॉईल हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे या मीटरचा, मूव्हिंग कॉईल. ठीक आहे. इकडे पहा, लॅमिनेटेड आयर्न कोर, लॅमिनेटेड आयर्न कोर फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, लॅमिनेटेड आयर्न कोर हा फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी आहे. ठीक आहे. मॅग्नेटायझिंग कॉईल फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. मॅग्नेटायझिंग कॉईलला आपण काय करणार आहे, मेन सप्लाय देणार आहेत, सप्लाय मेन्स कनेक्ट करणार आहोत की ज्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे. ठीक आहे. तो इथे कनेक्ट असेल मॅग्नेटायझिंग कॉईलला. मॅग्नेटायझिंग कॉईल फ्लक्स प्रोड्यूस करेल. तयार झालेले फ्लक्स यांना पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी हा लॅमिनेटेड आयर्न कोर आहे आणि हा मूव्हिंग कॉईल. ओके, इकडे आहे तो कॅपॅसिटर सी. ठीक आहे. आता हा याचं अजून एक नाव होतं की रेझोनन्स टाईप. ठीक आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता हा कॅपॅसिटर आणि हे कॉईलचा इंडक्टन्स ह्या दोघांच्या रेझोनन्सवरतीच हा जो मूव्हिंग कॉईल आहे तो लेफ्ट साईडला राईट साईडला मूव्ह होईल. त्याचनुसार तुमचा पॉइंटर हायर फ्रिक्वेन्सी साईडला म्हणजेच उजव्या बाजूला किंवा लोअर फ्रिक्वेन्सी साईडला म्हणजेच डाव्या बाजूला मुवमेंट होणार आहे याची. ओके, त्यानुसार आपल्याला स्केलवरती पॉइंटरद्वारे रीडिंग्स मिळणार आहेत. ठीक आहे. याचे एक कार्यप्रणाली आहे, वर्किंग प्रिन्सिपल आहे, हे आपण पाहणार आहोत पुढे. ठीक आहे. लेट ई इक्वल्स टू EMF इंड्युस्ड इन द मूव्हिंग कॉईल. ओके, लेट ई इक्वल्स टू EMF इंड्युस्ड इन दी मूव्हिंग कॉईल. ठीक आहे. ई हा काय असणार आहे, EMF इंड्युस्ड इन मूव्हिंग कॉईल, मूव्हिंग कॉईलमध्ये तयार होणारा EMF असेल. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन पहा, द मॅग्नेटिक कॉईल इज फिक्स्ड ऑन ए लॅमिनेटेड आयर्न कोर.
द मॅग्नेटिक कॉईल इज फिक्स्ड ऑन ए लॅमिनेटेड आयर्न कोर. मॅग्नेटायझिंग कॉईल काय आहे? आयर्न कोरवरती काय आहे? लॅमिनेटेड आयर्न कोरवरती तो फिक्स्ड आहे. ठीक आहे. द कोर हॅज हॉर्न लाईक शेप. कोर हॅज हॉर्न लाईक शेप. कोर कसा आहे? हॉर्न लाईक शेप सारखा आहे. ऑफ व्हेरिएबल एरिया. ठीक आहे. त्याला मूव्ह होण्यासाठी व्हेरिएबल एरिया आहे. द मॅग्नेटायझिंग कॉईल इज कनेक्टेड टू द सप्लाय ऑफ विच फ्रिक्वेन्सी इज टू बी मेजर्ड. मॅग्नेटायझिंग कॉईल कुठं कनेक्ट केलेलं आहे? सप्लायला, अशा सप्लायला की ज्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे. ओके. अ मूव्हिंग कॉईल इज अटॅच्ड टू ए पिवोट. अ मूव्हिंग कॉईल इज अटॅच्ड टू ए पिवोट टू विच द इंडिकेटर इज ऑल्सो अटॅच्ड. ठीक आहे. मूव्हिंग कॉईल पिवोटला अटॅच केलेलं आहे की ज्याच्याने पॉइंटरसुद्धा अटॅच होईल. ठीक आहे. हा पिवोट. ओके. त्याचबरोबर इकडे पहा, a capacitor C is connected to the terminal of moving coil as shown in the figure 5.2.2. एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे मूव्हिंग कॉईलच्या टर्मिनलला. ओके. वर्किंग प्रिन्सिपल. आता वर्किंग प्रिन्सिपल पहा. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक रेझोनन्स. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक रेझोनन्स दॅट इज XL इक्वल्स टू XC. ठीक आहे. अशावेळी एखाद्या सर्किटमध्ये जर कॅपॅसिटन्स असेल आणि इंडक्टरसुद्धा असेल तर त्या सर्किटला रेझोनन्स बनवण्यासाठी एक कंडिशन आहे की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC करणे, म्हणजेच तो सर्किट काय असतो? प्युअरली रेजिस्टिव्ह बनतो. ओके. किंवा रेझोनन्स बनतो. XL इक्वल्स टू XC असेल तर ह्याच सिद्धांतवरती, ह्याच प्रिन्सिपलवरती हा फेरो डायनामिक टाईप किंवा रेझोनन्स टाईपचा फ्रिक्वेन्सी मीटर हा वर्क होतो. ठीक आहे. इथे पहा, मग XC काय असेल? XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. XC इक्वल्स टू 1/2π FC. हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे. ओके. आणि XL इक्वल्स टू 2πfL. ओके. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला 2πfL असेल. ऑपरेशन. वेन द मॅग्नेटिक कॉईल इज कनेक्टेड अक्रॉस द सप्लाय इट ड्रॉज करंट I. ठीक आहे. मॅग्नेटिक कॉईल ज्यावेळी सप्लायच्या अक्रॉस कनेक्ट होईल त्याच्यातून करंट I फ्लो व्हायला चालू होईल. ओके. विच प्रोड्युसेस द फ्लक्स फाय. ठीक आहे. मॅग्नेटिक कॉईल काय करेल? फ्लक्स फाय प्रोड्यूस करेल इन द कोर. दिस फ्लक्स लिंक्स विथ द मूव्हिंग कॉईल. हे फ्लक्स मूव्हिंग कॉईलशी लिंक व्हायला चालू होतील. इथं आहे मूव्हिंग कॉईल. ओके. हा मॅग्नेटिक आयर्न कोअरच्याद्वारे फ्लक्स मूव्ह होऊन ह्या मूव्हिंग कॉईलला लिंक होण्याचा प्रयत्न करतील, लिंक होतील. ओके. दिस फ्लक्स लिंक्स विथ द मूव्हिंग कॉईल अँड इंड्युसेस अँड EMF E. मग मूव्हिंग कॉईलला फ्लक्स लिंकेज झाल्यावर मूव्हिंग कॉईलमध्ये काय तयार होईल? EMF E हा तयार होईल. ओके. EMF E हा इंड्यूस होईल. दिस E लॅग्स बिहाइंड फाय. हा E जो आहे तो मागे आहे. लॅग्स बिहाइंड फाय बाय 90 डिग्री. फ्लक्सला 90 अंशाच्या कोनातून हा काय आहे? मागे आहे. कोण? E. दिस E लॅग्स बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे. ओके. फाय म्हणजे हा अँगल आहे फ्लक्सचा. ठीक आहे. त्याला कितीने लॅग आहे? 90 अंशाच्या कोनात, 90 डिग्रीने. द करंट I in the coil and capacitor circuit will lag or lead the EMF depending upon values of XL and XC. ठीक आहे. द करंट I, स्मॉल करंट I इन द कॉईल, कॉईलमधून जाणारा करंट अँड कॅपॅसिटर सर्किट. ओके. अँड कॅपॅसिटर सर्किट. ठीक आहे. कॅपॅसिटर सर्किट विल लॅग ऑर लीड. पहा, करंट आणि कॅपॅसिटर सर्किट लॅग ऑर लीड द EMF. ओके. EMFला कॅपॅसिटर सर्किट लॅग किंवा लीड करणार आहे. त्याचबरोबर करंट थ्रू मूव्हिंग कॉईल आणि कॅपॅसिटर सर्किटचं लॅग किंवा लीड हे द EMF म्हणजेच EMF Eला काय करणार आहे? ते लॅग किंवा लीड करणार आहेत. हे डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यूज ऑफ XL अँड XC. हे पण कशावरती अवलंबून आहे? व्हॅल्यूजवरती. XL आणि XCच्या वरती. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या व्हॅल्यूजवरती अवलंबून आहे. दॅट इज इफ, म्हणजेच की जर XC इज लेस, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा कमी असेल, XC इज लेस. इथे पहा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इक्वल्स टू 1/2π FC आपण फॉर्म्युला पाहिला होता. हा जर कमी असेल देन करंट लॅग्स E. ओके. देन करंट लॅग्स E. ओके. पहा, जर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC हा कमी असेल देन करंट लॅग E. I हा काय करतो? I हा Eच्या मागे असतो बाय अँगल
अल्फा. ओके, बाय अँगल अल्फा. इथे पाहू शकतो आपण फेजर डायग्राम 1 मध्ये. ठीक आहे, आय हा काय आहे, मागे आहे ईच्या बाय अँगल अल्फा. केव्हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स लेस असेल तेव्हा. ओके, अँड इफ एक्सेल इज लेस, जर एक्सेल लेस असेल, एक्सेल म्हणजेच हा मुव्हिंग कॉईलचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॉईल आहे ना शेवटी, त्याचा इंडक्टन्स असणार. त्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा एक्सेल लहान असेल, म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी असेल. एक्सेलचा फॉर्म्युला काय, इक्वल्स टू 2πfl. आपण पाहिलेलं एक्सेल इक्वल्स टू 2πfl. एक्सेल इज लेस देन करंट आय विल लीड. ठीक आहे, एक्सेल कमी असेल त्यावेळी आपसुकच करंट काय होईल, लीड होईल, म्हणजे पुढे जाईल. लीड असणे म्हणजे पुढे असणे. लीड ई बाय बीटा. ओके, लीड ई बाय बीटा. बीटा या अँगलने करंट आय हा ई पेक्षा पुढे असेल. बट इफ एक्सेल इक्वल्स टू एक्सी, परंतु जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दॅट इज रेझोनन्स कंडिशन असेल, त्यावेळी काय होईल, देन आय विल इन फेज विथ ई. मग आय काय असेल, ईच्या फेजमध्ये असेल. ओके, जिथं ई असेल तिथं आय असेल. ओके, किंवा जिथे आय असेल तिथे ई असेल. ठीक आहे, बट इफ एक्सेल इक्वल्स टू एक्सी दॅट इज रेझोनन्स कंडिशन, देन आय विल इन फेज विथ ई. These vector relation are shown in the figure 5.2.3. This is the vector relation between current I and induced EMF E. Okay, which is depend on XL and XC. ठीक आहे, आता पहा the torques acting on the moving coil in the above three cases are proportional to. ओके, मूव्हिंग कॉईल वरती चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. टॉर्क म्हणजे काय, चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. मूव्हिंग कॉईलला कुठेतरी रोटेट झाला पाहिजे ना, तरच पॉइंटर रोटेट होईल. द टॉर्क ॲक्टिंग ऑन द मूव्हिंग कॉईल इन द अबव थ्री केसेस आर प्रोपोर्शनल टू कॅपिटल आय इंटू स्मॉल आय कॉस 90 + 5. ओके, कॉस ऑफ 90 डिग्री प्लस अँगल अल्फा. ओके, अँगल अल्फा. ठीक आहे, सेकंड कंडिशन कॅपिटल आय इंटू स्मॉल आय cos of 90 degree minus beta, and third condition is capital I into small I cos 90, that is 0. The value of the capacitance is so chosen that, मग कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू अशा पद्धतीनं चूज केली जाते की फॉर द नॉर्मल फ्रिक्वेन्सी, म्हणजे नॉर्मल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल त्यावेळी द कॉईल विल बी इन पोझिशन ऑफ रेस्ट ॲज शोन इन द डायग्राम ऑफ 5.2.2. ठीक आहे, अशा पद्धतीनं कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू निवडली गेली जाते की नॉर्मल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल त्यावेळी द कॉईल विल बी इन द पोझिशन ऑफ रेस्ट. ठीक आहे, मग इथे पाहू शकतो आपण फिगर 5.2.2 मध्ये या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू अशा पद्धतीने निवडली जाते की मूव्हिंग कॉईलची जी काय पोझिशन आहे ही नॉर्मल असायला पाहिजे, म्हणजे 50 हर्ट्झच्या इथं ठिकाणी असायला पाहिजे. अशा पद्धतीने कॅपॅसिटर सी ची व्हॅल्यू सिलेक्ट केली जाते. मग पहा काय होतं पुढे, इफ सप्लाय फ्रिक्वेन्सी इज मोर, जर सप्लाय फ्रिक्वेन्सी अधिक असेल 50 हर्ट्झपेक्षा, इफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी इज मोर देन एक्सी विल बी लेसर. मग अशा वेळी काय होईल, इथे पहा एक्सीचा फॉर्म्युलाच काय मुळात, एक्सी इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू 1/2πfc. मग साहजिकच आहे, फ्रिक्वेन्सी सप्लाय फ्रिक्वेन्सी जास्त असेल 50 हर्ट्झच्या पेक्षा किंवा अधिक असेल तर काय असणार आहे, एक्सी लहान असणार आहे. इथे छेदात जास्त व्हॅल्यू आली तर साहजिकच अंशातले काय व्हॅल्यू होतात, कमी होतात. ठीक आहे, एक्सी विल बी लेसर, म्हणूनच एक्सी इक्वल्स टू 1/2πxc अँड एक्सेल विल बी मोर. मग ठीक आहे ना, फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे पुन्हा काय होणार, एक्सेल वाढेल, कारण एक्सेल हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीवरती या फॉर्म्युलानुसार. मग काय होईल, एक्सेल जास्त होईल. द करंट आय पहा, मग काय होईल, द करंट आय विल लॅग ई. मग करंट आय काय करेल, ईला लॅग करेल किंवा करंट आय हा पाठीमागे राहील. ओके, अँगल अल्फाने. इथे पाहिलं होतं आपण वेक्टर रिलेशनमध्ये. ठीक आहे, द करंट आय विल लॅग ई ॲज इन केस नंबर 1 म्हणजेच या केसनुसार. ठीक आहे, करंट आय काय असेल, मागे असेल इंड्युस्ड EMF ई पेक्षा. नाव ठीक आहे, ॲज इन केस नंबर 1 द टॉर्क विल बी प्रोड्यूस्ड ॲज एक्सप्लेन्ड इन 1, दॅट इज capital I into small I cos of 90 plus alpha. Now the moving coil will move away towards left. मग काय होईल, मूव्हिंग कॉईल
लेफ्टकडे म्हणजेच मुव्हिंग कॉईल डाव्या बाजूला मूव्ह व्हायचा प्रयत्न करेल किंवा मूव्ह होईल इकडे डाव्या बाजूला. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग काय होईल पहा, ड्यू टू दिस याच्यामुळे द एरिया ऑफ लॅमिनेटेड आयर्न कोर इनसाइड द मुव्हिंग कॉईल, याच्यामुळे लॅमिनेटेड आयर्न कोर जो आहे त्याचा जो एरिया आहे मुव्हिंग कॉईलच्या मध्ये इज रिड्यूस्ड. पहा, लॅमिनेटेड आयर्न कोरचा जो शेप आहे तो कसा आहे, इथे पहा, इथे पहा, असा आहे शिंगासारखा. ओके, जर का मुव्हिंग कॉईल लेफ्ट बाजूला मूव्ह होत असेल तर लॅमिनेटेड आयर्न कोर की जो मुव्हिंग कॉईलमध्ये आहे त्याचा एरिया कसा होईल, कमी कमी होत जाईल ना, कमी कमी होत जाईल. ओके, ठीक आहे. मग पहा काय होतं. ठीक आहे, मुव्हिंग कॉईल इज रिड्यूस्ड, द एरिया ऑफ लॅमिनेटेड आयर्न कोर इनसाइड द मुव्हिंग कॉईल इज रिड्यूस्ड विच रिड्युसेस एल. ओके, तो काय करेल, एल रिड्यूस करेल. बरोबर आहे का, म्हणजे इंडक्टर रिड्यूस करेल. देअरफॉर एक्सेल इज रिड्यूस्ड, म्हणून एक्सेल पण रिड्यूस झाला. ओके, द कॉईल विल बी स्टेबल ॲट सच पोझिशन वेन एक्सेल इक्वल्स टू एक्सी. मग कॉईल अशा वेळी स्टेबल होईल की जिथं एक्सेल इक्वल्स टू एक्सी असेल. ओके, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, अशा ठिकाणी कॉईल काय होईल, स्टेबल होईल. दॅट इज रेझोनन्स, म्हणजेच सर्किट काय असेल, रेझोनन्स. दॅट इज केस नंबर 3. दॅट इज केस नंबर 3. The pointer will indicate higher frequency like 51,52 Hz. मग काय होईल, पॉइंटर काय करेल, हायर फ्रिक्वेन्सी दाखवेल 51-52 हर्ट्ज इतकं. ओके, नाव टेक द केस दॅट सप्लाय फ्रिक्वेन्सी इज लेस. ओके, ठीक आहे. आता असं समजा की सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी असेल, त्यावेळी काय असेल, एक्सी विल बी मोर. साहजिकच आहे, इथं छेदात जर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण कमी ठेवली तर एक्सी जास्त मिळेल अँड एक्सेल विल बी लेसर, कारण एक्सेल हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीवरती. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर एक्सेल काय असेल, कमी असेल. सो करंट आय लीड्स ई. मग काय होईल, करंट आय हा लीड असेल ईला. ओके, बाय अँगल बीटाने, बाय अँगल बीटाने. इथे पाहू शकतो आपण वेक्टर रिलेशन्समध्ये. ओके, करंट पुढे आहे ई पेक्षा अँगल बीटाने. ठीक आहे. ॲज इन केस सेकंड अँड टॉर्क विल बी प्रोड्यूस्ड ऑन द कॉईल. द कॉईल विल मूव्ह टुवर्ड्स द मॅग्नेटायझिंग कॉईल. मग काय होईल, मुव्हिंग कॉईल ही मॅग्नेटायझिंग कॉईलकडे काय होईल, सरकेल, म्हणजेच राईट साईडला, टुवर्ड्स राईट साईड. सो द एरिया ऑफ लॅमिनेशन आयर्न कोर इनसाइड द मुव्हिंग कॉईल विल इन्क्रीज. मग काय होईल, ह्या लॅमिनेटेड आयर्न कोरचा जो काही शेप आहे तो शिंगासारखा असल्यामुळे मुव्हिंग कॉईल इकडे राईट हँड साईडला सरकल्यामुळे जो काय मुव्हिंग कॉईलचा एरिया आहे तो काय असेल, जास्त असेल आता. ओके, ठीक आहे. इथं पाहू शकतो आपण. सो द एरिया ऑफ लॅमिनेटेड आयर्न कोर इनसाइड द मुव्हिंग कॉईल विल इन्क्रीज, दॅट विल इन्क्रीज एक्सेल. ओके, मग काय होईल, एक्सेल इन्क्रीज होईल. द मुव्हिंग कॉईल विल बी स्टेबल. मग अशा पद्धतीने मुव्हिंग कॉईल एक अशी कंडिशन येईल की जिथं स्टेबल होईल ॲट अ पोझिशन एक्सेल इक्वल्स टू एक्सी. दॅट इज केस नंबर 3. दॅट इज वेन सर्किट इज रेझोनन्स. ओके, मग काय होईल पहा, द पॉइंटर विल शो लोअर फ्रिक्वेन्सीज सच ॲज 49, 48, 47. मग पॉइंटर काय करेल, फ्रिक्वेन्सी कमी दाखवेल, 49, 48, 47 हर्ट्ज. ओके, दिस फेरोमीटर कॅन गिव्ह मोर ॲक्युरेट रिडिंग इफ द मुव्हिंग कॉईल मूव्ह स्लोली ऑन द कोर. ठीक आहे, हा फेरोमीटर आहे तो ॲक्युरेट रिडिंग दाखवतो इफ द मुव्हिंग कॉईल मूव्ज स्लोली ऑन द कोर. मुव्हिंग कॉईल स्लोली कोरमध्ये मूव्ह होत असेल तर हा फेरोमीटर ॲक्युरेट रिडिंग दाखवतो. द मीटर इज व्हेरी सिम्पल अँड चीप. हे मीटर अगदी सिम्पल आहे आणि स्वस्त आहे. इट्स ऑपरेशन डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रिक रेझोनन्स. ह्याचं ऑपरेशन जे आहे ते इलेक्ट्रिक रेझोनन्सवरती अवलंबून आहे. इट्स रेंज इज 45 हर्ट्ज टू 55 हर्ट्ज. याची रेंज कशी आहे, 45 हर्ट्ज ते 55 हर्ट्ज आहे. इफ इथं कंडिशन दिलेल्या आहेत पाहता. इफ फ्रिक्वेन्सी इज लेस, एक्सी इन्क्रीजेस, एक्सेल डिक्रीजेस. ओके, सो एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल. सो म्हणजेच काय, कॅपॅसिटी रिॲक्टन्स जास्त असेल एक्सेलपेक्षा. इफ एक्सेल हॅज टू इन्क्रीज, जर एक्सेल वाढवला, द कॉईल टर्न्स इटसेल्फ सच दॅट मोर फ्लक्स इज एम्ब्रेस्ड अँड एक्सेल इन्क्रीज टिल एक्सेल इक्वल्स टू एक्सी. ठीक आहे. सेकंड प्रकार आहे फ्रिक्वेन्सी मीटरचा, वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर. MSBTच्या विंटर 15, समर 17, विंटर 18च्या एक्झाममध्ये वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटरवरती पण काही प्रश्न आले होते. ठीक आहे. एक्सप्लेन वर्किंग ऑफ वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटर विथ नीट स्केच. स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटर विथ नीट डायग्राम. स्टेट
डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटर विथ लेबल्ड डायग्राम. हा प्रश्न प्रत्येकी 4 मार्कला आला होता विंटर 15, समर 17 आणि विंटर 18च्या एक्झाममध्ये. ओके, वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर. ठीक आहे. आता वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये काय आहे पहा. वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये कॉईल ए जी आहे ती 2 विभागात, दोन लिंब म्हणजेच आपण याला 2 पार्टमध्ये विभागली गेलेली आहे. तसंच कॉईल बी सुद्धा काय केलेलं आहे, 2 पार्टमध्ये विभागले गेलेले आहे आणि दोन्ही कॉईल एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत, काटकोनात आहेत. ओके, आणि या मीटरचं, वेस्टर्न मीटरचं सर्वात महत्त्वाचं ऑपरेशन हे एका पॉईंटवरती अवलंबून आहे, ते म्हणजे मॅग्नेटिक निडल. मॅग्नेटिक निडल ही जी आहे ती राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला किंवा कॉईल एकडे किंवा कॉईल बीकडे कशा पद्धतीनं मूव्ह होणार आहे, याला कोणता असा टॉर्क मिळेल किंवा याला असं कोणतं कारण मिळेल की ही मॅग्नेटिक निडल जी आहे ती मूव्ह होईल, त्याच्यावरती हा पॉइंटर मूव्ह होणार आहे. हेच या वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटरचं ऑपरेशन असणार आहे. तर त्याच्यासाठी इक्विव्हॅलंट डायग्राम जे आहे, आता हा एल बी, कॉईल बीचा इंडक्टन्स एल बी, आर ए म्हणजे कॉईल एचा रेजिस्टन्स. ओके, पुन्हा पहा एल ए म्हणजे कॉईल एचा इंडक्टन्स, एल म्हणजे ओरिजिनल इंडक्टन्स आणि आर बी म्हणजे कॉईल बीचा रेजिस्टन्स. ठीक आहे. इथे पहा ॲक्सिस ऑफ कॉईल ए इथं आहे, हॉरिझॉन्टल जो आहे, आडवा जो आहे तो ॲक्सिस ऑफ कॉईल ए आहे आणि उभा जो आहे तो ॲक्सिस ऑफ कॉईल बी आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कॉईल ए आणि कॉईल बी हे 2 भागांमध्ये विभागले गेलेत आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आणि वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटरचा ऑपरेशन हे मॅग्नेटिक निडलच्या मूव्हिंग पोझिशनवरती अवलंबून आहे. आणि हा जो पिवोट आहे की ज्याच्यावरती हे सर्व अरेंजमेंट आहे, स्पिंडल आहे, स्पिंडलवरती मॅग्नेटिक निडल आहे, पुन्हा पॉइंटरसुद्धा आहे. ओके, हा पॉइंटर. ठीक आहे. आणि हा स्केल पण पहा, लेफ्ट हँड साईडला हायर साईड आहे आणि राईट हँड साईडला लोअर साईड आहे, लोअर फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि मधोमध जो आहे तो नॉर्मल 50 हर्ट्ज आपल्याला इथे पाहायला मिळेल. ठीक आहे. इथे पाहू शकतो आपण ज्या सप्लायची फ्रिक्वेन्सी मेजर करणार आहोत तो कनेक्शन करण्यासाठी इथे 2 टर्मिनल दिलेले आहेत सप्लाय. ओके, फिगर 5.2.4. ऑपरेशन पाहूयात आपण. कन्स्ट्रक्शन हा व्होल्टेज व्ही की ज्याचे आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायचं आहे आणि हा इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे. हा कॉईल बी आणि हा कॉईल ए. हा कॉईल बीचा म्हणजे इंडक्टन्स आणि कॉईल एचा इथं काय दिलेलं आहे, रेजिस्टन्स. आणि एल ए म्हणजे कॉईल एचा इंडक्टन्स आणि आर ए बी. ओके, आर ए बी म्हणजे दोन्ही कॉईलचा रेजिस्टन्स. आर बी असेल, हा आर बी म्हणजेच कॉईल बीचा रेजिस्टन्स. ॲज शोन इन फिगर 5.2.4 there are 2 coils A and B divided into 2 sections and are perpendicular to each other. ओके, ए आणि बी हे 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले आहेत आणि ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, काटकोनात आहेत. इन द सर्किट ऑफ कॉईल ए देर इज अ रेजिस्टन्स आर ए. इन द सर्किट ऑफ कॉईल ए देर इज अ रेजिस्टन्स ऑफ आर ए in series and reactance LA and reactance LA in parallel, while in the circuit of coil B, कॉईल बीच्या सर्किटमध्ये एल बी कसा आहे म्हणजेच कॉईल बीचा रिॲक्टन्स हा सिरीजमध्ये आहे आणि कॉईल बीचा रेजिस्टन्स हा पॅरललमध्ये आहे. इन पॅरलल अँड रिॲक्टन्स एल बी इन सिरीज ॲज शोन. अ सिरीज रिॲक्टन्स एल इज यूज्ड टू सप्रेस. ठीक आहे, एक सिरीज रेजिस्टन्स एल वापरलेला आहे, सिरीज रिॲक्टन्स एल हा वापरलेला आहे. इथं पाहू शकतो आपण कशासाठी वापरलेला आहे, टू सप्रेस म्हणजे थांबवणे, थोपवणे, अडवणे. हायर हार्मोनिक्स जे आहेत ते थांबवण्यासाठी. फ्रिक्वेन्सीजमध्ये हार्मोनिक्स असतात, नको असलेले सिग्नल्स, त्यांना सप्रेस करण्यासाठी म्हणजे बाहेरच्या बाहेर रोखण्यासाठी. ठीक आहे. अ सिरीज रिॲक्टन्स एल इज यूज्ड टू सप्रेस हायर हार्मोनिक्स इन द करंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड मिनिमाइज द वेवफॉर्म एरर. ओके, at the center there is a spindle on which a magnetic needle soft iron. ओके, सर्वात महत्त्वाचा आहे हा पॉईंट, मॅग्नेटिक निडल सॉफ्ट आयर्न इज पिवोटेड. द स्पिंडल ऑल्सो कॅरीज अन इंडिकेटर अँड डॅम्पिंग वेन. स्पिंडल काय करतो, कॅरी करतो, कशाला, इंडिकेटर म्हणजे पॉइंटरला, अँड डॅम्पिंग वेनला सुद्धा काय करतो, तो कॅरी करतो. स्पिंडलवरती काय काय असतं पहा, ॲट द सेंटर देर इज अ स्पिंडल. ओके, एक सेंटरला स्पिंडल आहे ऑन विच ज्याच्यावरती मॅग्नेटिक निडल सॉफ्ट आयर्न इज पिवोटेड. द स्पिंडल ऑल्सो कॅरीज अन इंडिकेटर अँड डॅम्पिंग वेन. वर्किंग, आता वर्किंग पहा, वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटरचं. द
When the meter is connected across the supply of which the frequency is to be measured, the current flow through both the coils A as well as B. ठीक आहे, ज्या सप्लायची आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे ते कनेक्ट केल्यानंतर कॉईल ए आणि बी मधून काय होणार आहे, करंट फ्लो होईल. द व्हॅल्यूज ऑफ एल ए अँड आर बी, द व्हॅल्यूज ऑफ एल ए अँड आर बी, इथं पहा द व्हॅल्यूज ऑफ एल ए अँड आर बी, द व्हॅल्यूज ऑफ एल ए अँड आर बी and LB and RA, पुन्हा LB and RA are so chosen that for the normal frequency voltage drop across LA and across RB send the equal current in the coil A and B. ओके, ठीक आहे. ह्या सर्वांची व्हॅल्यू LA असेल, LB असेल, RB असेल, RA असेल, ह्या सर्वांची व्हॅल्यू अशा पद्धतीने निवडले गेले की व्होल्टेज अक्रॉस LA अँड RB, व्होल्टेज अक्रॉस LA अँड RB हे काय असायला पाहिजेत, इक्वल करंट्स इन कॉईल ए अँड बी. ओके, ते काय करतील, इक्वल करंट पाठवतील कॉईल एला आणि बीला अँड हेन्स बोथ कॉईल प्रोड्युसेस सेम मॅग्निट्यूड ऑफ फ्लक्सेस. मग जेणेकरून दोन्ही कॉईल सेम मॅग्निट्यूड असलेले फ्लक्सेस काय करतील, निर्माण करतील. दिस फ्लक्सेस ॲक्ट्स ऑन द निडल, हे फ्लक्सेस काय करणार आहेत, निडलवरती ॲक्ट करतात, मॅग्नेटिक निडलवरती परिणाम करतात. अँड इट गेट्स डिफ्लेक्टेड अँड टेक्स अप द पोझिशन 45 डिग्री. ओके, आणि हे फ्लक्स जे आहेत तयार झालेले सेम मॅग्निट्यूडचे निडलवरती परिणाम करतात आणि निडल काय करते मग 45 डिग्रीच्या कोनामध्ये पोझिशन निर्माण करते स्वतःला. टू बोथ द कॉइल्स अँड इंडिकेटर टेक्स द पोझिशन ॲट द सेंटर शोविंग नॉर्मल फ्रिक्वेन्सी, जेणेकरून दोन्ही कॉईल आणि इंडिकेटर काय करतात, नॉर्मल पोझिशन घेऊ शकतील. अशा पद्धतीने मॅग्नेटिक निडल ही स्वतःला 45 डिग्रीमध्ये काय करते, कोन बनवून घेते. कुणामुळे तर सेम मॅग्निट्यूडचे जे फ्लक्स आहेत त्याच्या परिणामांमुळे. ठीक आहे. नाव इफ द फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन द नॉर्मल फ्रिक्वेन्सी, जर फ्रिक्वेन्सी मोठी असेल तर नाव इफ द फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन द नॉर्मल फ्रिक्वेन्सी रिॲक्टन्स LA अँड LB, ओके, रिॲक्टन्स LA and LB increases but RA and RB are unaffected by frequency, परंतु RA आणि RB काय होतील, फ्रिक्वेन्सीमुळे अनअफेक्टेड राहतील. ठीक आहे. फिगर 5.2.5b, दिस गिव्स मूव व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस LA, ह्याच्यामुळे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस LA काय होईल, ड्रॉप होईल. ओके, अँड हेन्स मोर करंट इन द कॉईल A, म्हणून कॉईल ए मधून अधिक करंट काय होईल, फ्लो होईल. ओके, बट ॲट द सेम टाईम मोर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस LB, परंतु त्याच वेळी अधिक व्होल्टेज ड्रॉप असेल अक्रॉस LBच्या अक्रॉस. ओके, मीन्स लेस व्होल्टेज अपियर्स अक्रॉस कॉईल B, म्हणजेच कॉईल बीच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे ते कमी निर्माण होईल. ओके, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉईल ए बिकम स्ट्रॉंगर, अशा वेळी मॅग्नेटिक फील्ड कॉईल एचं मॅग्नेटिक फील्ड आहे ते स्ट्रॉंग बनेल ॲज कम्पेअर टू बी. ओके, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉईल ए बिकम्स स्ट्रॉंगर अँड दॅट ऑफ कॉईल बी बिकम्स वीकर अँड हेन्स द निडल इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ॲक्सिस ऑफ कॉईल ए. ओके, म्हणजेच काय होईल, हेन्स द निडल इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ॲक्सिस ऑफ कॉईल ए. ओके, कॉईल एचा जो ॲक्सिस आहे त्याच्या तिकडे काय होईल, निडल अट्रॅक्ट व्हायला चालू होईल. म्हणजे आता कॉईल एचा ॲक्सिस कसा होता, हॉरिझॉन्टल, आडवा. ओके, त्या ॲक्सिसकडे निडल अट्रॅक्ट होणे म्हणजेच काय, राईट हँड साईडला मूव्ह होईल ना. अँड इंडिकेटर मूव्ज द लेफ्ट शोविंग, मग काय होईल, इंडिकेटर काय होईल, लेफ्ट साईडला मूव्ह होईल. इथे पाहू शकतो आपण पुन्हा एकदा डायग्राममध्ये, इथे पाहू शकतो. ठीक आहे, हा ॲक्सिस ऑफ कॉईल ए, की कॉईल एच्या हॉरिझॉन्टल आडव्या ॲक्सिसकडे मॅग्नेटिक निडल अट्रॅक्ट व्हायला चालू होईल. ठीक आहे, म्हणजे हा मॅग्नेटिक निडल इकडे मूव्ह होतोय, म्हणजेच पॉइंटर कुठे मूव्ह होईल, लेफ्ट हँड साईडला, इकडे मूव्ह होईल. ओके, कारण ही होल अरेंजमेंट सगळी फिक्स्ड आहे. ठीक आहे, या मॅग्नेटिक निडल हा असा वरती उचलतोय म्हणजे हे परत काय होईल, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा तुमचा पॉइंटर इकडे स्केलच्या डाव्या बाजूला, म्हणजे की जिथं हायर रिडिंग दाखवलेलं आहे तिथं काय होईल, रोटेट होईल. ओके, and indicator moves to the left showing higher frequencies 51, 52, 53 etc. Now if frequency is lesser than the normal frequency पेक्षा
फ्रिक्वेन्सी लेस असेल त्यावेळी काय होणार, द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एल ए, द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एल ए अँड एल बी विल बी लेसर. Coil A gets less voltage but coil B gets more voltage, and hence field produced by B becomes stronger and needle is attracted towards the axis of B, and indicator moves towards the right showing lower frequencies like 49, 48, 47 Hz. There is no control coil in the instrument. Its frequency range is generally 47 Hz to 53 Hz only. ओके, ह्याच्यामध्ये दोन डिसएडव्हान्टेजेस, एक डिसएडव्हान्टेज आहे, देअर इज नो कंट्रोल कॉईल इन द इन्स्ट्रुमेंट वेस्टर्न टाईप फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये. आणि ह्याचं पहा, इट्स फ्रिक्वेन्सी रेंज इज जनरली 47 हर्ट्ज टू 53 हर्ट्ज ओनली. ओके, ठीक आहे. नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे 5.3 फेज सिक्वेन्स अँड फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स अँड फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर in MSBT exam winter 15, summer 17, winter 18, the question is asked on this topic. State the use of phase sequence indicator winter 15, summer 17 for 2 marks. State म्हणजे लिहा and explain working of phase sequence indicator with suitable sketch winter 18 4 marks. phase sequence म्हणजे काय, सर्वात आधी ते समजावून घ्या. phase sequence 3 phase system RYB is used in practice. ओके, आपण ज्या 3 phase system यूज करतो प्रॅक्टिसनुसार, हा त्याचा जो काही सिक्वेन्स आहे RYB आहे. द 3 फेज डिव्हायसेस शुड बी कनेक्टेड टू सप्लाय टर्मिनल RYB करेक्टली. 3 फेज डिव्हायसेस जे आहेत ते सप्लाय टर्मिनलला आपण RYB या पद्धतीनेच कनेक्ट करतो. एक्झाम्पल, उदाहरणार्थ ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इज टू बी कनेक्टेड टू सप्लाय द मोटर RYB टर्मिनल. ठीक आहे, मोटरचे जे RYB टर्मिनल आहेत त्यालाच आपण सप्लाय 3 फेजचं सप्लाय कनेक्ट करायचं आहे. टर्मिनल शुड बी कनेक्टेड टू सप्लाय RYB टर्मिनल्स. ओके, सो मोटर रोटेट्स इन करेक्ट डिरेक्शन. ओके, मग काय होईल, जेणेकरून मोटर हे करेक्ट डिरेक्शनमध्ये मूव्ह होईल. ओके, रोटेट होईल. इफ एनी 2 टर्मिनल्स आर इंटरचेंज्ड, जर का कोणतेही 2 टर्मिनल चेंज केले, इंटरचेंज्ड केले, आपापसात चेंज केले, द मोटर विल रोटेट इज रिव्हर्स डिरेक्शन. द मोटर विल रोटेट इज रिव्हर्स डिरेक्शन. सो करेक्ट फेज सिक्वेन्स ऑफ सप्लाय टर्मिनल्स मस्ट बी नोन. ओके, म्हणून फेज सिक्वेन्सचा करेक्ट फेज सिक्वेन्स ऑफ सप्लाय टर्मिनल मस्ट बी नोन. ओके, सप्लाय टर्मिनलचे करेक्ट फेज सिक्वेन्स आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत. द फेज सिक्वेन्स ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन पॅरल ऑपरेशन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर, पॅरल ऑपरेशन ऑफ 3 फेज अल्टरनेटर्स. ठीक आहे, फेज सिक्वेन्स कुठे कुठे माहीत असणं गरजेचं आहे. पहा, पॅरल ऑपरेशन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि पॅरल ऑपरेशन ऑफ 3 फेज अल्टरनेटर्स. देअर आर 2 टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर. टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर टाइप्स: रोटरी type phase sequence indicator and static type phase sequence indicator. Figure 5.3.1 types of phase sequence indicator. First is rotary type phase sequence indicator and second is static type phase sequence indicator. ठीक आहे, तर पाहूया फर्स्ट 5.3.1 रोटरी टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. रोटरी. ओके, इथे पहा नावातच आहे रोटरी म्हणजे मूव्ह होणारा. ही एक डिस्क आहे जी रोटेट होणार आहे. इथं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, डिस्क आहे जी की रोटेट होते. ॲरोनुसार आपल्याला कळतं आणि त्याचा फेज सिक्वेन्स RYB असतो. ओके, इथे पहा, इथे दिलेलं आहे इंटर कनेक्शन, आतलं कनेक्शन दाखवलेलं आहे RY आणि B. ठीक आहे, हे स्टार कनेक्शनमध्ये आहे. ओके, त्याचबरोबर इथे डिस्क दाखवलेले आहे की याच्या फ्लक्स, याच्या 3 फेज सप्लायमुळे जो फ्लक्स तयार होईल तो फ्लक्स डिस्कला लिंकेज होईल आणि डिस्क रोटेट व्हायला, एका ठराविक दिशेने डिस्क रोटेट व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, दिस मीटर इज अ स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर टाईप हॅव्हिंग. दिस मीटर इज अ स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर टाईप. ओके, हे जे मीटर आहे ते स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर टाईप आहे. 3 वाइंडिंग्स 120 डिग्री अपार्ट इन स्पेस अँड स्टार कनेक्टेड whose terminal are brought out on the indicator instrument as RYB. An aluminum disc is mounted on top of the coil. ठीक है, the supply whose phase sequence is to be checked is connected to RYB on the meter. ओके, जो सप्लाय की ज्याची आपल्याला फेज सिक्वेन्स कनेक्ट करायचा आहे, फेज सिक्वेन्स चेक करायचा आहे, तो कनेक्ट करायचा आहे RYB मीटरला. ओके, मीटरच्या RYB ला. The 3 phase supply when connected to
3 windings which are out of phase by 120 degree, then a rotating magnetic field is produced. Induction motor principle. Due to the rotating magnetic field, the eddy currents are produced in the aluminum disc. The torque is produced due to interaction between eddy currents and rotating field. The disc rotates in one direction depending upon the phase sequence. If the phase sequence is correct, then disc rotates in the marked correct position, correct direction. If phase sequence is wrong, then disc will rotates in reverse direction. ओके, ठीक आहे. जर फेज सिक्वेन्स सेम असेल तर डिस्क मार्क केलेल्या पोझिशनमध्ये फिरेल, अदरवाईज काय होईल, त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याच्या रिव्हर्स काय होईल, ॲल्युमिनियम डिस्क रोटेट होईल. सिलेबस टॉपिक 5.3.2 स्टॅटिक टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फिगर 5.3.3 shows arrangement of static type phase sequence indicator. ओके, स्टॅटिक टाइप म्हणजे स्थिर. 2 identical incandescent lamp L1 and L2. ओके, 2 same incandescent lamp L1 आणि L2 are used along with one capacitor C. The value of capacitor is chooses such that Xc equals to resistance of each lamp, that is R. ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू अशा पद्धतीने निवडायची आहे, Xc इक्वल्स टू रेजिस्टन्स ऑफ इच लॅम्प, दॅट इज आर. म्हणजे ह्या लॅम्पचा जितका रेजिस्टन्स आहे तितका Xc हा निवडायचा आहे. ओके, हे झालं ॲक्च्युअल सर्किट आणि हे इक्विव्हॅलंट सर्किट. ओके, हे इक्विव्हॅलंट सर्किट लॅम्पचा रेजिस्टन्सच असणार आहे, म्हणून इथं इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये आर दाखवले आहेत, लॅम्प 1 आणि लॅम्प 2 आणि हा कॅपॅसिटर सी. ओके, आर वाय बी, दिस इज द इक्विव्हॅलंट सर्किट अँड दिस इज द ॲक्च्युअल सर्किट. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण फ्लेक्झिबल लीड्स फॉर कनेक्शन. हे फ्लेक्झिबल लीड्स बाहेर घेतलेले आहेत कनेक्शनसाठी. फ्लेक्झिबल लीड्स आर प्रोव्हाइडेड फॉर कनेक्शन ॲज शोन इन. दिस फ्लेक्झिबल लीड्स आर कनेक्टेड टू द सप्लाय whose phase sequence is to be found due to three phase supply. All the three phase voltage have different magnitudes at any particular instant of the time. Hence one lamp is bright and other lamp is dim. Okay, पहा डिफरंट मॅग्निट्यूड्समुळे एका पर्टिक्युलर इन्स्टंट टाईमच्या एका पर्टिक्युलर इन्स्टंटला एका ठराविक क्षणाला इन्स्टंटला काय होईल, एक लॅम्प ब्राईट होईल अँड अदर लॅम्प इज डिम. एक लॅम्प तुमचा ब्राईटने पेटलेला दिसेल, दुसरा काय असेल, डिम असेल. ओके, इफ सप्लाय आर टर्मिनल इज कनेक्टेड टू कॅपॅसिटर, the lamp with more brightness belongs to Y phase and second lamps belong to B phase. Thus phase sequence can be determined. ठीक आहे, जर का RYB सिस्टम मधला R फेज हा कॅपॅसिटर C ला कनेक्ट केला, द लॅम्प विथ मोर ब्राईटनेस बिलॉंग्स टू Y. मग जो लॅम्प जो आहे, जो अधिक ब्राईटनेसनं लागलेला आहे किंवा पेटलेला किंवा सुरू असलेला दिसेल, त्या लॅम्पचा जो काय फेज असेल तो वाय फेज म्हणून पकडायचा. अँड सेकंड लॅम्प बिलॉंग्स टू बी फेज, आणि जो शिल्लक राहिलेला दुसरा लॅम्प आहे त्याला आपण बी फेज असं डिटरमाइन करायचं. दस फेज सिक्वेन्स कॅन बी डिटरमाइंड. अशा पद्धतीने फेज सिक्वेन्स आपण फाइंड आउट करू शकतो. यूज ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर कुठे कुठे यूज करतात पहा. द फेज सिक्वेन्स इंडिकेटर इज यूज इन panel board supply terminal marking, parallel operation of three phase transformer, parallel operation of three phase alternator. ओके, अशा पद्धतीने आपण फेज सिक्वेन्स इंडिकेटर पाहिला. त्याच्यात दोन्ही प्रकार पाहिले, रोटरी आणि स्टॅटिक. सिलेबस टॉपिक 5.4 सिंक्रोनोस्कोप, वेस्टर्न टाइप, डायनामोमीटर टाइप. हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रिक्वेन्सीमीटरचे दोन प्रकार, इलेक्ट्रिकल रेझोनन्स फ्रिक्वेन्सीमीटर और फेरो मॅग्नेटिक टाइप फ्रिक्वेन्सीमीटर आणि वेस्टर्न फ्रिक्वेन्सीमीटर, हे दोन्ही पाहिले. दोन्हींचं ऑपरेशन आपण समजावून घेतलं. त्याचबरोबर फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये सुद्धा दोन प्रकार होते, रोटरी टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर अँड स्टॅटिक टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. हे आपण दोन्ही पाहिले. ओके, दोन्हीचे ॲप्लिकेशनसुद्धा आपण पाहिलेत.
नेक्स्ट लेक्चरला आपण सिलेबस टॉपिक 5.4 सिंक्रोनोस्कोप वेस्टर्न टाइप डायनामीटर टाइप कवर करणार आहोत. ओके, सो फॉर नेक्स्ट lecture, next video, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.